नमस्ते दोस्तों। समाजशास्त्र की श्रृंखला को आगे बढ़ाते हुए आज हम सोशल प्रॉब्लम्स एंड सोशल डिसऑर्गेनाइजेशन, सामाजिक समस्या एवं सामाजिक विघटन की संज्ञा को समझने की कोशिश करेंगे, क्योंकि आज का ये वीडियो महाराष्ट्र के BSW, MSW एवं BA के बच्चों के ध्यान में रखते हुए बनाया जा रहा है। इसलिए आज का टॉपिक हम मराठी में यहाँ डिस्कस करेंगे। सामाजिक समस्या आणि सामाजिक विघटन। सामाजिक समस्या आणि सामाजिक विघटन। मानव हा समूहप्रिय प्राणी आहे। समूहामध्ये जीवन जगत असताना व व्यावसायिक जीवनामध्ये संघर्ष, तणाव माणसाच्या पाचवीस पूजला आहे। समाजामध्ये वावरत असताना येणाऱ्या असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते। कुटुंबापासून तर समाजापर्यंत अडचणींचा सामना करावा लागतो। याला सर्वसाधारणपणे समस्या म्हणतात। जीवनामध्ये समस्या विविध प्रकारच्या आहेत। शारीरिक स्वास्थ्य साथ न देणे, आर्थिक, अन्न वेळेवर न भेटणे, पाणी न मिळणे इत्यादी समस्या वैयक्तिक जीवनामध्ये दररोज येतात। असे विधान करणे चुकीचे होणार नाही। वैयक्तिक जीवन जगताना अनेक अडचणी दैनंदिन जीवनामध्ये येतात, परंतु काही अडचणी वैयक्तिक असतात तर काही सामूहिक असतात। उदाहरणार्थ हुंडाबळी, अपराधीकरण, स्त्रियांवरील अत्याचार, कौटुंबिक अत्याचार, वेश्या व्यवसाय, लोकसंख्या वाढ, सांप्रदायिक दंगली, दहशतवाद, पर्यावरणाची समस्या, व्यसनाधीनता, दारिद्र्यता, आरोग्याची समस्या इत्यादी। दारिद्र्यावर प्रकाश टाकत असताना भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या 21.9% लोक हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे। भारतातील आरोग्याच्या बाबतीत विचार केला असता बहुसंख्य लोकांमध्ये आरोग्याच्या बाबतीत जागरूकता नाही। स्वच्छता, घाण इत्यादीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात। या बाबतीत अनभिज्ञ आहे। युनिसेफच्या भारतीय आरोग्याच्या सर्वेक्षणानुसार 20 व्यक्तीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू डायरियाने होतो। शिक्षणाच्या समस्येचा विचार केला असता भारतामध्ये शैक्षणिक समस्या सुद्धा आहे। भारत सरकारने विविध शैक्षणिक उपाययोजना व शिष्यवृत्ती दिल्यानंतरही अनेक लोक याचा फायदा घेत नाही। भारत सरकारने घटनेमध्ये शिक्षणास प्राधान्यता दिली आहे। प्रथम केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले होते। 7 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना सक्तीचे शिक्षण तर बाल कामगारांची बंदी त्यांनी घालून दिली होती। सामाजिक समस्येच्या अनेक लेखकांनी व्याख्या केलेल्या आहे, त्या खालील प्रमाणे आहे। हर्टन व लेस्ली यांच्या मते समाजातील भाग घेण्यायोग्य बहुसंख्य व्यक्ती परिणाम करणाऱ्या अवांछित अशा परिस्थिती ज्यांच्यावर सामूहिक किंवा सामाजिक क्रियेद्वारे काहीतरी उपाययोजना करण्याची आवश्यकता वाटू लागते, अशा परिस्थितीला सामाजिक समस्या असे म्हणतात। बिनगर यांच्या मते समाजातील बहुसंख्य सदस्यांनी अपेक्षार्थ किंवा अनिष्ट मानलेल्या वर्तन प्रकारांना किंवा परिस्थितीला सामाजिक समस्या म्हणतात। या समस्यांना तोंड देऊन त्यांची व्याप्ती कमी करण्याकरिता सुधार योजना, कार्यक्रम आणि सेवांची आवश्यकता असते। फुल्लर आणि मायसे असे म्हणतात की अशी परिस्थिती की जी आवश्यक सामाजिक नियमांपासून विघटित होत असते, बहुसंख्य लोक मानतात यालाच सामाजिक समस्या म्हणतात। कर यांच्या मते सत्यता आणि प्राधान्य यातील अडचणींची जेव्हा माहिती होते तेव्हा सामाजिक समस्येचा उदय होतो। समस्या या माणसांच्या समोर आल्यानंतर त्यांना तोंड कसे द्यावे व त्याचा मार्ग समाजाला माहीत नसतो, त्यावेळी समस्या अधिक जटिल बनते। उदाहरणार्थ पूर्व कुष्ठरोग रोगांना असे आव्हान वाटत होते। बहुसंख्य सामाजिक समस्येचा अभ्यास करताना असे आढळून आले आहे की समस्या व्यक्ती आणि समाजानुसार असतात। भारतासारख्या असंख्य देशांमध्ये, असंख्य लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये विविध धर्म, पंथ, जाती, जमाती व विविध संस्कृतीचे लोक वास्तव्य करतात। त्यामुळे देशामध्ये विविधता आढळून येते। सांगताना विविधतेत एकता जरी असली तरी तणाव, संघर्ष आहे हे म्हणणे चुकीचे नाही। श्रेष्ठ कनिष्ठ याची भावना, सामाजिक असमानता इत्यादी आपल्याला दिसूनच येते। प्राचीन काळ असो या मध्ययुगीन हिंदू धर्मामध्ये काही प्रथा, परंपरा अस्तित्वात होत्या, परंतु जेव्हा प्रथा या कुप्रथा ठरल्या त्याची जाणीव झाली, त्यामुळे ती समस्या वाटली। उदाहरणार्थ सती प्रथा, बहुपत्नी विवाह, अस्पृश्यता इत्यादी। हिंदू धर्मातील काही अनिष्ट प्रथा समाजाच्या खोलवर रुजल्या असल्यामुळे याचा विरोधात लढा उभारण्याची कोणाची हिंमत होत नव्हती। सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात लढा उभारताना फार मोठे आव्हान पेलावे लागते। सामाजिक मूल्यांची जपवणूक करताना मोठ्या अडचणी येत असतात।
देशामध्ये अनेक परकीय शक्तींची आक्रमणे झाली. मोगल, पोर्तुगीज, डच, इंग्रज आले. इंग्रज हे राज्यकर्ते बनले आणि औद्योगिकरणाची वाढ झाली. पुढे नागरीकरण वाढले. नागरीकरण व औद्योगिकरणामध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. चोरी, डकेटी, स्त्री अत्याचार, आतंकवाद, लैंगिक शोषण इत्यादी. त्याचसोबत हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा होत्या. त्यामुळे समाज व्यवस्था अडचणीत आली. रूढीप्रिय समाज असल्यामुळे समाज व्यवस्था संकुचित झाली. समाजामध्ये एक अशी परिस्थिती जन्माला येते की सामाजिक मूल्याशी विसंगतता असते आणि त्याकरता सुधारणा करण्याकरिता सेवा प्रदान करणे गरजेचे असते. उपरोक्त लेखकांच्या सामाजिक समस्येच्या व्याख्यावरून सामाजिक समस्येचे वैशिष्ट्य लक्षात येते. सामाजिक समस्येचे विविध लेखकांनी ज्या व्याख्या केल्या आहेत त्यात असमानता असली तरी काही प्रमाणात समानता दिसून येते व त्या आधारावर वरील खालील वैशिष्ट्यांचा विचार केला जाऊ शकतो. एक सामाजिक समस्या काहींच्या मते संकट आहे. काही समस्या सामाजिक नसतात. सामाजिक समस्या अनिष्ट असते. सामाजिक समस्या समाजविरोधी असते. सामाजिक समस्येमुळे समाज विघटित होते. सामाजिक समस्या समाज व्यवस्थेमध्ये नवीन आव्हाने उभे करतात. सामाजिक समस्या केव्हाही उद्भवू शकते. सामाजिक समस्येमुळे समाजात तणाव निर्माण होते. सामाजिक समस्येमुळे सामाजिक मूल्याची जपवणूक योग्य प्रकारे होत नाही. सामाजिक समस्या समाजात मूल्याशी विसंगत असते. योग्य वेळ सुटली नाही तर समाजामध्ये जटिलता निर्माण होते. सामाजिक समस्या उणीव निर्माण करते. सामाजिक समस्या परिवर्तनशील आहे. सामाजिक समस्येत उत्पत्तीचा समान आधार नाही. सामाजिक समस्येची उत्पत्ती समजावून घेता येत नाही. सामाजिक समस्या बहुतांश सामाजिक आहेत. समस्या व्यक्ती आणि समाजाच्या विकासामध्ये बाधा निर्माण करते. समाज सापेक्ष स्वरूप. सामाजिक समस्येचे लक्षण सर्वाधिक असून समाज परत्वे असतात. भारतामध्ये बहुपत्नी विवाहाची प्रथा सामाजिक समस्या निर्माण करणारी असल्यामुळे कायद्यान्वये बंदी करण्यात आली. परंतु इस्लाममध्ये पारंपरिक व योग्य प्रथा समजण्यात येते. प्रत्येक पुरुषात बहुपत्नी विवाहास इस्लामी शर्यतीत कायदा मान्यता देते. सामाजिक विघटन. सामाजिक समस्येमुळे समाज विघटित होते. कोणतीही समाजविरोधी किंवा विसंगत वर्तन करण्यास समाज मान्यता देत नाही, ज्यामुळे सामाजिक मूल्यांची हानी होईल. तरी समाजातील विशिष्ट घटक सामाजिक मूल्ये पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ चोरी करणे, डकेती करणे इत्यादीमुळे अपराधीकरण वाढते आणि अपराधीकरण ही जटिल समस्या उदयास येते. कारण सामाजिक समस्या ह्या एकाकी निर्माण होत नाही तर त्या निर्मितीचे काही कारणे आहेत. परंतु एकाच घटकास कारणीभूत मानता येत नाही तर विविध कारणे आहेत. समस्या निर्मितीचे कारणे समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ लोकसंख्या वाढ ही सामाजिक समस्या आहे, परंतु याकरिता मनुष्य जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी जातीय दंगली, सांप्रदायिक दंगली होतात. गुण्यागोविंदाने एकमेकांशेजारी नांदणारे समाज अचानक त्यांच्यामध्ये दंगे निर्माण होते. सांप्रदायिक स्तरीकरण किंवा सामाजिक स्तरीकरण वेगवेगळे असले तरी त्यांच्यामधील नेतृत्व अशा दंगलीतील कारणामुळे होत असतात. सामाजिक विघटन होत असते. समाज व्यवस्थेमध्ये समाजाचे संघटन तंतोतंत होत नाही तर त्यामध्ये असलेली संरचना केव्हा कुठेही विस्कळीत होते. अशा विस्कळीत व्यवस्थेमुळे समाज व्यवस्थेत बिघाड निर्माण होतो. सामाजिक विघटन ही समाजाची प्रक्रिया आहे. समाज पूर्णपणे संघटित नसतो तर पूर्णरित्या असंघटित सुद्धा नसतो. या प्रक्रियेमध्ये बाधा येते. उदाहरणार्थ कुटुंब संस्था, सखोल्याचे बंधन, नीतिमूल्ये इत्यादी अर्थात समाजाची कार्य करताना बाधा निर्माण होते. म्हणजे समाज अनियंत्रित होतो. समाज नियम मोडकळीस येतात. याचा परिणाम समाज व्यवस्थेवर होऊन समाजाची अवस्था सैरावैरा होते. इत्यादी सामाजिक समस्या निर्माण करण्यामध्ये कारणीभूत ठरतात. सामाजिक समस्या अगोदर सामाजिक संघटनांमधून समजून घेणे आवश्यक वाटते, कारण सामाजिक विघटन हे समस्येची कारणीभूत आहे. पण सामाजिक विघटन असो वा वैयक्तिक विघटन असो, त्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होत असते. समाजाचे नियम सामाजिक बांधिलकी या विरोधात व्यक्ती वर्तणूक करते, त्यावेळी समाजामध्ये अराजकता निर्माण होते. समाजाचे नियम सामाजिक बांधिलकी या विरोधात व्यक्ती वर्तणूक करते, त्यावेळी समाजामध्ये अराजकता निर्माण होते आणि त्यातूनच सामाजिक समस्येचा उदय होतो. उदाहरणार्थ गुन्हेगारी, आतंकवाद, व्यसनाधीनता, बेकारी इत्यादी समाजामध्ये गुन्हेगारी निर्माण झाल्यामुळे समाज हा अस्थिर होतो. समाजामध्ये अस्थिरता निर्माण झाल्याने सर्वसामान्य व्यक्तींचे जगणे कठीण होते. अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. अपराधीकरणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. आज जगामध्ये आतंकवाद, अपराधीकरण मोठ्या प्रमाणात आहेत. याच
बरोबर चंगळवादाचे सावट सुद्धा जगावर पसरलेले आहे. कमी वेळात जास्त पैसा कमवण्याचे व ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्याची आस प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झाली आहे आणि याकरिता वाटेल ती किंमत मोजण्याची वृत्ती निर्माण झाली आहे. आपले जीवन कसे सुखी होईल याकरता इतरांना धोका टाकून आपण सुखी व्हावे हाच एक ध्यास आज प्रत्येकाला वाटत असतो. त्याकरिता भ्रष्टाचार, डकेती, चोरी, अपराध करण्याची तयारी असल्यामुळे समाजामध्ये विघटन निर्माण झालेले दिसून येते. सामाजिक विघटनाचा अर्थ समाजामध्ये सामाजिक संबंध असते, समाज हा संघटित असतो, विघटनामुळे समाज अस्थिर होतो. सामाजिक संघटनाचा अभाव प्रामुख्याने यात येतो, यालाच विघटन असे म्हणतात. विघटनामध्ये अस्थिरता समाजामध्ये आढळून येते. प्रत्येक समाजामध्ये नियमाने व्यवहार केले जाते. प्रत्येक व्यक्ती आपापल्या भूमिका आपापल्या दर्जानुसार अदा करीत असतात. समाजाने आखून दिलेले नियम, आचार विचार, आचारसंहिता यानुसार व्यवहार केला जातो. अनेकदा आचारसंहिता भंग केली जाते. अनेकांना आपल्या कर्तव्याचा विसर पडतो आणि समाजातील कायदे व नियम शिथिल होतात. समाजातील समतोल नाहीसा होतो. समाजातील आदर्श व मूल्य पायदळी तुडवले जातात. येथे सामाजिक विघटन होते. सामाजिक विघटनाची व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी केली आहे. ते पुढील प्रमाणे देतात. थॉमस आणि झेनेकी हे म्हणतात की समूहातील सदस्यावरील सामाजिक वर्तन नियमांच्या प्रभावातील घट म्हणजे सामाजिक विघटन होय. संघटित समाजातील सदस्य सामाजिक नियंत्रणाखाली राहतात व सरळ नियमांचे पालन करतात. जेव्हा सामाजिक नियंत्रण घट्ट होते आणि सामाजिक कायद्यांचा प्रभाव पडतो तेव्हा सामाजिक विषयास सुरुवात होते. श्री R.E.L.M. हरिस यांच्या मते मानवी संबंधाच्या पद्धती व यंत्रणा यामधील असंतुलन म्हणजे सामाजिक विघटन होय. संघटित समाजात मानवी समाजाच्या निश्चित पद्धती व यंत्रणा यामधील असंतुलन म्हणजे सामाजिक विघटन होय. संघटित समाजात मानवी संबंधाच्या निश्चित पद्धती व यंत्रणा असते. त्यामध्ये विस्कळीतपणा निर्माण झाल्यास सामाजिक विघटन होत असते. सामाजिक विघटनाच्या विरोधातील असलेली प्रक्रिया म्हणजे सामाजिक विघटन होय. सामाजिक प्रक्रियेच्या विरोधात असलेली प्रक्रिया म्हणजे सामाजिक विघटन होय. समाजातील नियम एका विशिष्ट हेतूने निर्माण केले असतात. समाजातील आदर्श, रूढी, परंपरा इत्यादीनुसार समाज आपले उन्नती करण्याचा प्रयत्न करतो. परंतु विशिष्ट प्रथेच्या विरोधात जेव्हा समाज उतरतो तेव्हा एकतय असलेला समाज विघटित होण्यास वेळ लागत नाही. संघटित समाजामध्ये अनेक स्तर आढळतात. म्हणून सामाजिक संघटन ही एक प्रक्रिया आहे. समाजामध्ये विघटन सातत्याने होत नाही किंवा पूर्णपणे समाज विघटित होत नाही. विघटित होण्याची शक्यता नाही. समाजात पूर्ण परिवर्तनशील असल्याने विघटन हे शाश्वत नसते. समाजातील दर्जा वा भूमिका नेहमी बदलत असतात. समाज हा परिवर्तनशील असतो. केव्हा केव्हा यामुळे समाजाची हानी सुद्धा होते. समाजातील जुन्या मूल्यांमध्ये परिवर्तन होऊन नवीन मूल्ये स्वीकारल्या जातात. त्यामुळे सामाजिक संरचनेत परिवर्तन होते. परंतु सामाजिक परिवर्तन जर योग्य पद्धतीने किंवा मार्गाने झाले नाही तर विघटन होण्यास सुरुवात होते. सामाजिक विघटनाची लक्षणे शोधल्याशिवाय त्याचे स्वरूप स्पष्ट होत नाही. सामाजिक संरचना व परिवर्तन. समाजातील व्यवहार किंवा वर्तन बदलले की सामाजिक संरचना बदलते. समाजामध्ये व्यक्तीवर असलेली जबाबदारीनुसार व्यक्ती कार्य करतो व समाजापुढे करण्याचा प्रयत्न करतो. समूहाच्या नीती नियमानुसार व्यक्तीने आपली भूमिका पार पाडली तर त्याचा फायदा समाजाला होतो. त्यामुळे समाजाचे संघटन टिकते. परंतु व्यक्तीने बदललेल्या भूमिकेमुळे समाजाचे विघटन सुरू होते. धर्मातील, जातीतील, व्यवस्थेतील विघटन झाले कारण सामाजिक वर्णव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन झाल्यामुळे सामाजिक समस्या निर्माण झाली. परंतु त्यामुळे उच्चभू व स्वर्ण दुखावल्यामुळे व मागासवर्गीयांचा दर्जा झालेल्या बदलाने तणाव निर्माण झाला. त्यामुळे समाज व्यवस्थेचे विघटन झालेले दिसून येते. सामाजिक मूल्यांमधील परिवर्तन. सामाजिक मूल्यामध्ये बदल झाल्यामुळे विघटनास सुरुवात होते. समाजाचे विघटित झालेले भूमिकेच्या व व्यवहाराच्या आधारे समाजातील कार्य निर्धारित होतात. उदाहरणार्थ कुटुंब संस्था, विवाह संस्था. परंतु विवाहामध्ये परिवर्तन झाल्यामुळे काही वैवाहिक मूल्यांमध्ये परिवर्तन झाले. त्यामुळे सुद्धा विघटन झाले. कुटुंब संस्थेत बदल झाल्यामुळे कौटुंबिक संरचना बदललेली. एकेकाळी अस्तित्वात असणारी संयुक्त कुटुंब पद्धती बदलून विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आल्यामुळे कुटुंब संस्थेचे विघटन झालेले दिसते. गटाच्या कार्यात परिवर्तन. समाजाने प्रत्येक गटाचे कार्य निर्धारित केल्यामुळे
गटाचा त्यानुसार पालन करावे लागते. समाज हा परिवर्तनशील असल्यामुळे कार्यांमध्ये बदल होतोय. काळ बदलला की गटाचे कार्य हस्तांतरित होते, एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे वळती केले जातात. कार्य परिवर्तन झाले की विघटन होते. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीची व्यवहारिक कार्य होती, परंतु काळ बदलल्यामुळे काही कार्य हस्तांतरित झाली. तसेच विवाह सेवेतील कार्यांमध्ये परिवर्तन झाल्यामुळे विघटनास सुरुवात झालेली दिसून येते. लोक रूढी. समाजाने निर्धारित केलेल्या रूढीमध्ये समाजाचे संसार होतो, परंतु लोकरूढीच्या परिवर्तनामुळे सामाजिक संरचना व संघटन बिना मनभिन्नता निर्माण होते. त्यामुळे रूढीवादी संघर्ष सुरू होतो. काहींच्या मते रूढी परिवर्तन व्हावे असे वाटते, तर काहींना रूढी अबाधित राहावे असे वाटते. या संघर्षात तोंड फुटते. कायदे व नवीन नियमांमुळे व जुन्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊन समाज विघटनास सुरुवात होते. प्राचीन भारतात समाज संरचना जेव्हा नवीन रूप धारण करू लागली, त्यामुळे समाजामध्ये संघर्ष निर्माण होऊन फार मोठ्या विघटनास सुरुवात झाली. या वर्णव्यवस्था, जातीय स्तर, कुटुंब, विवाह संस्था यामध्ये परिवर्तन होऊन संघर्ष निर्माण झाला. याचाच समाज व्यवस्थेमध्ये मतभिन्नता निर्माण झाल्यामुळे विघटनास सुरुवात झाल्याची दिसून येते. सामाजिक विघटनाची कारणे. सामाजिक विघटन प्रक्रिया सातत्याने सुरू असते. समाजामध्ये कोणत्या कारणांनी सामाजिक विघटन होते याची सुद्धा कारणमीमांसा होणे आवश्यक वाटते. सामाजिक घटनांच्या मुळाशी असलेली कारणे याचा बोध घेणे गरजेचे आहे. एक, सामाजिक परिवर्तन. समाजामध्ये सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अर्थात सामाजिक परिवर्तन हे शाश्वत आहे. एलियन व मेरिल यांच्या मते सामाजिक परिवर्तन गतिमान असते. सामाजिक संस्था, आचार, विचार यामध्ये समान बदल होत असते. समाजातील जुळती मूल्ये बदलून नवीन मूल्ये समाज आत्मसात करतो, त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडते. त्यांच्याच परिपाक सामाजिक विघटन होय. युद्धजन्य परिस्थिती. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, मग यादवी युद्ध असो वा समाजाबाहेरील देशहिताकरता केलेल्या युद्धांमुळे सामाजिक परिस्थिती बदलते व समाजात विघटन होते. युद्धात असलेले जवान हे युद्धामध्ये कर्तव्यावर असताना कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही. अनेक वेळा जवान शहीद झाल्यामुळे त्यांच्या बायकांवर वैधत्व ओढते व कुटुंब विघटित होते. युद्धामुळे सुद्धा समाजाचे विघटन होते असे म्हणणे चूक होणार नाही. आपत्कालीन परिस्थिती. समाजामध्ये आघात झाल्यामुळे किंवा आपत्कालीन वा संकटकालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे समाजातील समस्या वाढतात, अर्थात येथून विघटनास सुरुवात होते. अशा वेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ अचानक भूकंप, सामाजिक आपत्ती, पूर, पाऊस. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आताच आपण सर्वजण करोनाच्या परिस्थितीला सामोरे जात आहोत. आज भारतामध्ये शैक्षणिक परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. त्याचबरोबर हेल्थ विषयक समस्या, एज्युकेशन विषयक समस्या निर्माण झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर आर्थिक नुकसान होत असताना दिसून येते. ह्या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीचा अभाव. कोरोना हा रुग्ण चीनमधून भारतात येतो आणि संपूर्ण भारताला अस्ताव्यस्त करून जातो. हीच आपत्कालीन परिस्थिती आपल्याला या ठिकाणी समजून घेता येईल. अशा वेळी समाजातील लोकांना या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि याचा उपाय करताना विघटन निर्माण होते. नैसर्गिक आपत्ती, पूरग्रस्त स्थिती, दोन धर्मातील तिरस्कार, दुष्काळ, देशातील एखाद्या मोठ्या नेत्याचा मृत्यू. सांस्कृतिक पाच्छायन, कल्चरल लेक. सांस्कृतिक गतिशीलतेमुळे सामाजिक विघटनास सुरुवात होते. आपल्या सांस्कृतिक परिवर्तनामुळे देशातील समाज व्यवस्था बदलते. प्रथा, परंपरा, रूढी यांचे हस्तांतरण एका समाजातून दुसऱ्या समाजामध्ये झाल्यास समाजावर नियंत्रण राहत नाही, त्यामुळे बदल होतो व त्याचा परिणाम विघटनामध्ये होतो. इलियट व मेरिल यांच्या मते सामाजिक विघटनाची कार्य सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक क्षेत्राशी निगडीत सामाजिक प्रक्रिया. सांस्कृतिक पाच्छायन, अभिवृत्ती आणि मूल्य संघर्ष. सामाजिक अनेक शास्त्रज्ञांनी सामाजिक विघटनाची विविध कारणे सांगितली आहे. सामाजिक परिवर्तन, सांस्कृतिक पाच्छायन, मूल्य संघर्ष. मूल्य संघर्षाला प्रेरक ठरणारे परिवर्तन, अर्थात समस्येच्या मुळाशी सामाजिक विघटन कारणीभूत आहे. सामाजिक विघटनाचे प्रकार. इलियट व मेरिल यांच्यानुसार समाजामध्ये होणाऱ्या परिवर्तनामुळे काही व्यक्तींना समाज परिवर्तनाच्या दिशेने जाता येत नाही. व्यक्तींना निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करता येत नाही. समाजाच्या नीतिनियमाने राहू शकत
शकत नसल्यामुळे समाज संगत वर्तनाचे यश प्राप्त होत नाही. केवळ उद्देश सफल करणे एवढा हेतू त्याचा असतो. मग त्याकरता कोणताही मार्ग अवलंबतात. त्यामुळे नैराश्य, तणाव या संकटांचा सामना करू शकत नाही. शेवटी निराशा पदरी पडते आणि कुटुंबापासून दूर लोटल्या जाते आणि पुढे विघटनास सुरुवात होते. वैयक्तिक विघटन, सामाजिक समस्या आणि समाजासह इलियट यांनी वैयक्तिक विघटनाची उदाहरणे दिलेली आहेत. वैयक्तिक संबंध बेकारी, वेश्याव्यवसाय, मद्यपी व्यक्तीशी जोडला आहे. कुटुंब विघटन, फॅमिली डिसऑर्गनायझेशन, समाजातील विविध घटकांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होतो. रचनेवर किंवा व्यवस्थेवर परिणाम झाला की कुटुंब विघटनाच्या प्रक्रियेस प्राप्त होते. उदाहरणार्थ, कुटुंबातील सदस्य यांच्यामध्ये एकोपा राहत नाही. पती पत्नीमध्ये वाद निर्माण होऊन घटस्फोट होत असतो. वडील मुलांची आपसात पटत नाही, त्यामुळे मुलगा कुटुंब सोडून जातो. या प्रक्रिया अगदी जलद गतीने होतात. सामुदायिक विघटन, समाजामध्ये समाजहिताला बाधक असणाऱ्या समस्या निर्माण होतात. समाजामध्ये संघर्ष निर्माण होणे, जातीय संघर्ष, प्रांतामधील वाद निर्माण होतो. समाजामध्ये अपराधीकरण करण्याला सुरुवात होतो इत्यादी. उपरोक्त विधानाने समाजामध्ये विविध सामाजिक समस्या निर्माण होतात. समाजामध्ये निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या समाजाला अधोगतीकडे नेणाऱ्या असतात. परंतु सामाजिक विघटनातून सामाजिक समस्या निर्माण होत नाही याचे समर्थन काहींनी केलेले आहे. विल्यम आकबर्ड यांच्या संशोधनातील सामाजिक विघटन, सांस्कृतिक पाचारण्याचा सिद्धांत, द थिअरी ऑफ कल्चरल लेग. सामाजिक समस्येचे मूळ खऱ्या अर्थाने सामाजिक विघटन आहे. सामाजिक विघटनामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात असे ठामपणे मत मांडत असताना विल्यम आकबर्ड सांस्कृतिक पाचारण सिद्धांताचा सुद्धा विचार केला पाहिजे. याविषयी विल्यम आकबर्डचे मत अभ्यासने जरुरीचे आहे. विल्यम यांनी म्हटले आहे, भौतिक आणि अभौतिक संस्कृती अभ्यासली आहे. विल्यम आकबर्ड यांनी भौतिक व अभौतिक संस्कृतीशी सहसंबंध दर्शवला आहे. समाजामध्ये जलद गतीने होणारे परिवर्तन भौतिक संस्कृतीमुळे होते, त्यामुळे त्यांचा समाज व्यवस्थेवर परिणाम होतो. युग परिवर्तनामध्ये संस्कृती मूल्यांमध्ये होणारे बदल महत्वाचे घटक आहे. संस्कृतीचे होणारे परिवर्तन काही घटकांमध्ये अति जलद होते तर काहींमध्ये मंद गतीने होते. औद्योगिक क्रांतीमुळे भौतिक सुख वाढते आणि समाजाचा कल भौतिक सुखाकडे वाढलेला दिसतो. प्रत्येकालाच भौतिक सुखाची मागणी करू लागल्याने याचा परिणाम सामाजिक विघटनामध्ये होत असताना आपल्याला दिसून येत असतो. अगर आपको मेरा ये वीडियो अच्छा लगता है और इससे आपको कुछ अच्छी जानकारी मिलती है या इससे आप कुछ सीख सकते हैं तो मेरे इस वीडियो को आप लाइक करें और मेरे चैनल को सब्सक्राइब करें. धन्यवाद.